मित्रांनो, जसं की आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट घेत होतो की 5 तारखेपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, फायनली आज 5 तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर तो जिल्हा कोणता आहे त्याविषयीची सविस्तर माहिती तर नाही, थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याचं कारण म्हणजे व्हिडिओ सविस्तर न करण्याचं कारण म्हणजे आपल्या वायफायचं रिचार्ज संपलेला आहे, त्या कारणास्तव मोठा व्हिडिओ अपलोड करायला आपल्याकडे नेट नाही। त्यामुळे शॉर्टकट मी 1 ते 2 मिनिटात हा व्हिडिओ आटोपून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यवंशी, स्वागत आहे कृषीमॅन युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, मी वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून सांगित होतो की बुवा 5 एप्रिल पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे। जे बँकेचे प्रॉब्लेम आले 31 मार्चला, 31 मार्चची मार्च एंडिंग आली, फायनान्शियल इयरची एंडिंग आली, सुट्ट्या आल्या वगैरे, बँकेचे प्रॉब्लेम झाले, त्या कारणास्तव जे पीक विमा वाटप चालू होतं ते थांबवण्यात आलं होतं, ठप्प झालं होतं। मित्रांनो, फायनली आज बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास रब्बी हंगाम 2023चा म्हणजे 2023-24चा जे पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं कांदा पीक होतं, त्यानंतर इतर काही पिकं होते, हरभरा वगैरे, जे रब्बीमध्ये काही शेतकऱ्यांची काही मका सुद्धा होती, तर असे जे पिकं तुमचे शेतामध्ये होते ते कांदा पीक असो की हरभरा पीक असो, या पिकांचा शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। काही शेतकऱ्यांना हेक्टरी 10 ते 12 हजार रुपये मिळालेले आहेत, काही शेतकऱ्यांना 7 ते 8 हजार रुपयात गुंडाळून ठेवण्यात आलेला आहे, काही शेतकऱ्यांना एकरी 2,000 रुपये, काही शेतकऱ्यांना एकरी 2 ते 4 हजार रुपये अशा प्रकारच्या रकमा वितरित झालेल्या आहेत। तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, तर बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना 2023चा रब्बी हंगामाचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील बॅकग्राऊंड व्हायला इग्नोर मारा मित्रांनो। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा रब्बी हंगाम 2023चा पीक विमा एकरी 2 ते 3 हजार रुपये या पद्धतीने जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर काही शेतकऱ्यांना लोणार तालुक्यातून सुद्धा काही शेतकऱ्यांना हेक्टरी जवळपास 7 ते 8 हजार रुपये, त्यानंतर 9 हजार रुपये या पद्धतीच्या रकमा म्हणजे पिकानुसार या रकमा त्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे। ही होती छोटीशी माहिती मित्रांनो। तुमच्या जर खात्यावर पीक विम्याचा रकमा, तुम्ही जर बुलढाणा जिल्ह्यातून असाल किंवा इतर जिल्ह्यातून असाल, तुमच्या जर खात्यावर पीक विम्याच्या रकमा वितरित झाल्या असतील ते सुद्धा कमेंट करून सांगा। आणि जेव्हा आपण रिचार्ज करतील तेव्हा या बुलढाणा जिल्ह्याविषयी सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।